तर आज आपण बनवणार आहोत एकदम युनिक रेसिपी मटर अंडा करी। त्याच्यासाठी मी इथे कांदे, आलं आणि आपल्या ज्या शंकेश्वरी मिरच्या असतात किंवा काश्मीरी मिरच्या त्या घेतलेल्या आहेत, टोमॅटो घेतलेले आहे। आता हे जे आहे ना ते आपल्याला बारीक करायचं, तर ह्याच्यामध्ये आपण लसूण सुद्धा घालणार आहोत। तर मी इथे लसूण घातलेली आहे आणि यामध्ये थोडंसं पाणी घातलंय आणि एकीकडे मी भांड्यात सुद्धा पाणी घालून घेतलेलं आहे कुकरमध्ये। तर कुकरमध्ये पाणी घालून ना अंडी जी आहेत ती आपल्याला उकडून म्हणजे अशी शिजवून घ्यायची आणि जे आपण कांदा टोमॅटो वगैरे घेतलेलं ते पण आपण शिजवून घेतले। तर मी ते मिक्सरमध्ये छान बारीक करून घेते आणि त्याची अशी छान आपण मस्तपैकी प्युरी बनवून घेतलेली आहे। तर आपली प्युरी तयार आहे। आता जे अंडे आपण बॉईल करून घेतलेले ना त्या अंड्यांचे आपण तुकडे करून घेतले जसे पनीरचे असतात तसे। तर एका कढईमध्ये मी तेल घातले, तेल गरम झालं आहे आपलं आणि यामध्ये आता जो आपण वाटलेला मसाला आहे तो घालायचा आहे ग्रेव्हीचा। तो मसाला घालून घेतला आहे मी तेलामध्ये आणि छान परतून आपल्याला मस्त शिजवायचा आहे तो। तर असं छान परतून घ्यायचं आहे आणि आपल्याला मिक्स करत करत त्याला ग्रेव्ही ती शिजवत जायची आहे व्यवस्थित। आता यामध्ये मी लाल तिखट घालते, तुम्हाला जितकं तिखट हवं आहे त्याच्या हिशोबाने तुम्ही घालू शकता। तर मी ते लाल तिखट घातले, थोडासा गरम मसाला घातलेला आहे अर्धा चमचा, तुमची जितकी ग्रेव्ही असेल त्याच्या हिशोबाने घालायचं आहे। आणि मटार जे आहेत मी ते थोडेसे बॉईल करून घेतले होते ते घालते किंवा तुम्ही फ्रोझन मटर घातलात तरीही चालतं। आता यामध्ये मी अंडी घातलेली आहेत आणि आपल्याला छान मिक्स करायचं आहे आणि मीठ घालून घ्यायचं आहे चवीपुरती आणि छान शिजवून आपला अंडा मटार किंवा मटार अंडा रेडी झालेला आहे। नक्की ट्राय करा आणि अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। थँक्यू।